पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाने यंदा गोल्डन टेम्पलचा देखावा साकारलाय। सुवर्ण मंदिराचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। यावेळी मंडळाला गोवर्धनची भेटवस्तू देखील दिली आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी छत्रपती राजाराम मंडळानं यावर्षी अप्रतिम असा देखावा सादर केला आणि गोल्डन टेम्पल अमृतसर मधला त्याचा देखावा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। गणेश भक्तांची दिवसेंदिवस गर्दी जी आहे ती खरं तर गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी होते आणि याच खरं तर मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। यावर्षीचा खरं तर देखावा साकारणारे मंडळाचे संकल्पक अध्यक्ष युवराज निंबाळकर आपल्या बरोबर आहेत। काय नक्की यावर्षीचा कसा अनुभव होत आहे? एकदम छान अनुभव येतोय। यावर्षी 133व्या वर्षात पदार्पण करताना मागच्या वर्षीच आम्ही डिक्लेअर केलं होतं की यावर्षी आपल्याला 555 गुरु नानक जयंती असल्यामुळं अमृतसर किंवा पंजाबमधला कुठला तरी एखादा गुरुद्वारा असेल, मंदिर असेल ते करावं। तर आम्ही त्याप्रमाणे मंदिर करण्याचा प्रयास केला। दुर्गाना मंदिर अमृतसर असं हा देखाव्याचं नाव आहे आणि तुम्ही पाहिलं असं येताना भव्य असे गेट आहे, जसं गुरुद्वाराला असं तसं गेट आहे। त्याच्यानंतर जमिनीपासून 14 फुटावर ही सरोवर केलं पाण्याचं, त्याच्यामध्ये ते टेम्पल आहे दुर्गाना मंदिर, त्याच्यात देवीची आणि विष्णूची मूर्ती आहे, गणपती बाप्पा विराजमान झाले। तिथं असणारं सर्व कोरीव काम गोल्डन मधलं ते तसं या ठिकाणी आपण हे केलेलं आहे। ही संस्कृती जी आहे ती जोपासायचा प्रयत्न करताय, तर ही खरं तर संस्कृती जोपासल्याबद्दल आम्ही गोवर्धन घीच्या वतीनं तुम्हाला ही अशी एक आनंदाची भेट देतोय। धन्यवाद। तर आपण पाहतोय की गोवर्धन घी म्हणजे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं हे गोवर्धन घी जे आहे त्याच्यासोबत आपण गणेश उत्सव साजरा करतोय।